ज्ञान साधना या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज ज्ञान साधना यूट्यूब चॅनलवरती आपल्या भेटीला आलेले बेळगावचे ज्येष्ठ तज्ञ, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि बेळगाव जिल्हा पंचायतचे माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर साहेब आज आपल्याला भेटीला आलेले आहेत। तर त्यांच्याकडून आपण वेगवेगळे अनुभव जाणून घेऊयात। ज्ञान साधना यूट्यूब चॅनलवरती आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। सर, तुमच्या शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे आणि त्याच्यातून तुम्ही कसं जडणघडण होत गेली तुमची? माझे गाव निलजी गावामध्ये या सर्व ब्राह्मण कुटुंब राहत होते आणि मराठे हे शेती करत होते त्याचप्रमाणे आमचे वडील सुद्धा शेती करत होते, त्यांना पाहत होतं। आणि आमचे ज्येष्ठ बंधू हे त्यावेळेला शामराव देसाई गुरुजी यांच्या प्रेरणेने या उद्योगाकडे वळले। नाही तर फक्त पूर्वी शेती कामच करायची, उद्योगाकडे वळले आणि त्यांनी पेंटिंग व्यवसाय चालू केला। त्याचप्रमाणे प्रत्येक भावंडाला आईवडिलांनी शाळेला पाठवलं आणि सगळ्यांना कमीत कमी मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिलं। माझं शिक्षण हे त्या गावामध्येच 4थीपर्यंत झालं, कारण त्या गावामध्ये 4थीपर्यंत शाळा होती। त्यानंतर मी BK मॉडेल हायस्कूलमध्ये 5वीला ॲडमिशन घेतलं आणि 1970 साली मी त्या शाळेतून मॅट्रिक उत्तीर्ण झालो। असा हा आमचा जीवन प्रवास आहे। परंतु आमच्या गावामध्ये मोठे भाऊ हे निलजी ग्रामपंचायतचे सरपंच होते, त्यामुळं आमच्याशी बऱ्याच जे पुढारी आहेत, राजीबा देसाई असो, VS पाटील असो, असे अनेक पुढारी आमच्या घरी येणं जाणं प्रत्येकाचं होतं। आणि याच्यामध्येच आम्ही समाज सुधारणाकडे आणि राजकारणाकडे या दोन्ही क्षेत्रामध्ये आम्ही त्यावेळेला पदार्पण केलं। बरं सर, तुम्हाला पार्श्वभूमी जी आहे का ना मान्यवर मंडळींची मिळाली, त्याच्याकडून काय नवीन शिकायला मिळालं तुम्हाला? त्यांच्याकडनं आम्हाला समाजकारण आणि राजकीय या दोन्ही आम्हाला या क्षेत्रात आम्हाला काम करावं लागलं। कारण त्याच वेळेला 1956ला सीमालढा हा चालू झाला होता। यापूर्वी बेळगाव आणि आमचा परिसर हा मुंबई प्रांतात होता आणि त्यानंतर 1956 नंतर आम्ही या राजकीय याच्यामध्ये आमच्या घरातील लोकांनी उभी घेतली आणि आमचे वडील अन्याय झाला आहे। 1956ला म्हैसूर राज्यात त्यावेळेला टाकण्यात आलं, आम्हाला घालण्यात आलं। त्यावेळी वडील आमचे या सत्याग्रह सुरू केला। त्यावेळी राजीबा देसाई, बाबूराव ठाकूर या नेत्यांनी आदेश दिला आणि सगळी जनता त्यावेळेला पेटून उठली आणि सत्याग्रह चालू झाले। त्या सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये माझे वडील सत्याग्रह केला आणि त्यांना अटक झाली। त्यांना पहिला हिंदलगा जेलमध्ये पाठवण्यात आलं, तिथं जागा नाही, एवढ्याला पाठवण्यात आलं। आणि त्याचप्रमाणे महिलासुद्धा या लढ्यामध्ये, सीमा लढ्यामध्ये भाग घेतला। आणि आमची आई, मी त्यावेळेला 3 वर्षाची नव्हतो, तर 3 वर्ष व्हायला आली होती। त्यावेळी आईनं मला काकेत घेऊन त्यावेळेला हा महिलांची तुकडी त्यांनी सांभाळली। त्यावेळी जेल झालं असतं, निलजीच्या महिला एक 50-60 महिला होत्या, जागा नव्हती जेलमध्ये, म्हणून काही महिलांना किल्ल्यामध्ये दिवसभर बसून ठेवलं होतं, डांबून ठेवलं जात होतं। तर काहींना बागेवाडीच्या घाटात मुद्दाम हॅरेसमेंट म्हणून बागेवाडीच्या घाटात सोडलं जात होतं। तिथून आमचे आईवडील त्यावेळेला बागेवाडीच्या घाटातून आमच्या आईला आणि आमच्या निलजीच्या ज्या बायका होत्या, एक 50-60 महिला तुकडी होती, या सगळ्यांना बागेवाडीच्या घाटात सोडण्यात आलं। तिथून मग आम्ही परत आपल्या घरी 6 नंतर त्यांनी सोडले आणि त्यानंतर अनेक व्यवस्था करून आम्हाला यावं लागलं। सर, आपल्या बालपणातील कशी जडणघडण झाली?
बालपणामध्ये आम्ही त्यावेळेला मी सुद्धा असं युवक मंडळ वगैरे स्थापन करणं, ते युवक मंडळ वगैरे त्यावेळेला स्थापन केलं होतं, रणधुंबार युवक मंडळ. आणि मी त्यावेळेला रणधुंबार युवक मंडळामार्फत नाटक करणे, दसऱ्याला नाटक आम्ही सगळी मुलं भाग घेत होतो, नाटक आम्ही सादर करतो त्यावेळेला, नाटक करत होतो आणि स्पर्धा सुद्धा त्यावेळेला आम्ही घेत होतो. त्यानंतर बालपणामध्ये हे रणधुंबार युवक मंडळ त्यावेळी आम्ही स्थापन केलं आणि तो वारसा पुढे अशोक मोदगेकरांनी चालू. मग शिक्षण क्षेत्राशी आपला जवळचा संबंध कशा पद्धतीने आला? शिक्षण क्षेत्रामध्ये म्हटलं तर आम्ही शिकण्याकडे त्यावेळी फार लक्ष दिलं नाही. खरं सगळे आमचे मोठे भाऊ दोघंही माझे आमदार जे झाले ते भाऊ BA LLB होते आणि एक भाऊ होते ते पण 12वी तेवढेला झाले होते. मी सुद्धा BComसाठी इथं ज्योती कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि कॉमर्स साईड निवडली त्यावेळेला आणि मी 1975ला या कॉलेजमधून पदवीधर झालो. ज्योती कॉलेज महाविद्यालयाच्या आम्ही ज्योती कॉलेज महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत. त्याच्यातनं तुम्ही नवनवीन शिकण्याचा प्रयत्न केला, संघटन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. असं कदाचित वाटलं नाही तुम्ही महाविद्यालयामध्ये असं नवीन काहीतरी करावं असं वाटलं? त्यावेळेला काय महाविद्यालयामध्ये बरीचशे असं महाविद्यालय चांगल्या पद्धतीनं चालत होतं आणि मी त्यावेळेला CRची म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक लढवली आणि निवडून आलो होतो. आणि त्यावेळी कॉलेज नवीन असल्या कारणानं असं त्यावेळेला संपूर्ण बांधकामही झालेलं नव्हतं आणि परत इतर समाजाचाही या कॉलेजला फार विरोध होता. यशवंतराव चव्हाण आणि आमच्या राजीवा देसाई, माननीय राजीवा देसाई आणि माननीय जे गृहमंत्री होते यांच्या आशीर्वादानं या कॉलेजला भली मोठी जागा 23 एकर जवळजवळ जागा मिळाली होती आणि त्या जागेतून या कॉलेजचा, या राजकारणातूनच कॉलेजचा उगम झाला आणि या राजकीय आम्ही BK मॉडेलमध्ये शिकून इकडं शक्यतो विद्यार्थी माझ्या वर्गातलो एकही विद्यार्थी आला नाही. 50 सगळे आरपीडी गोपटे इकडे गेले, परंतु आम्ही राजकीय क्षेत्रात आल्यामुळे या आपल्या कॉलेजला इकडं आम्ही प्रवेश केला. प्राथमिक शिक्षण तुमचं निलजी गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंत झालं. त्याच्यानंतर BK मॉडेल या ठिकाणी तुमचं प्राथमिक माध्यमिक पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर तुमचे पूर्व शिक्षण जे आहे महाविद्यालय ज्योती महाविद्यालयामध्ये किंवा भाऊराव कारकुटे महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण झालं. ज्योती कॉलेज महाविद्यालयामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीचं हे व्यासपीठ तुम्ही निर्माण केला आणि सुरुवातीला वेगवेगळे गुण तुम्ही आत्मसात केला. खरंच असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामधून तुम्ही पुढे असं काहीतरी वेगळेपण निर्माण करायची अशी इच्छा होती का? वेगळेपण करायचं म्हणजे त्यावेळेला आमच्या घरामध्ये सगळे माझे भाऊ या व्यापारामध्ये होते. म्हणजे आमचा मुख्यत्व व्यापार हा पेंटिंग, ट्रक रंगवणे हाच आमचा होता आणि ट्रकचं दुकान लागणारं, ट्रकला लागणारे सगळे हे चालू झालेलं होतं. आणि मी 1975 माझी वाट बघत होते कॉलेजाचं कधी संपतंय आणि धंद्यामध्ये कधी येतोय, व्यवसायामध्ये कधी येतोय हे त्यांनी वाटच बघत होते. तुझं कॉलेज संपलं की नाही, संपलं की नाही विचारत राहणार. मग ज्या दिवशी मी पेपर दिला शेवटचा BComचा आणि दुसऱ्या दिवसापासून मी दुकान, तिथं एक मॅनेजर आमचं दुकान चालत होतं, त्या दुकानात आम्ही जाऊन पदार्पण केलं आणि सर्व ट्रक बॉडी बिल्डरना लागणारं मटेरियल आणि रंग, ट्रकचा रंग हा मी व्यवसाय केला आणि हा जवळजवळ मी 40 वर्ष व्यवसाय केला. पण सर यशवंतराव चव्हाण साहेबांची कशी काय तुम्ही बेळगावशी नातं आणि बेळगावचं वेगळेपण तुमच्या संबंध असा आलेला आहे, असं कधी प्रसंग घडलाय का? आता प्रसंग घडलाय म्हणजे ते राजीवा देसाई साहेब यांच्या कृपेने घडला. ज्या दिवशी या कॉलेजचा पायापुदाई होती, या ज्योती कॉलेजच्या पायापुदाई होती, त्यावेळी ते विमानानं आले होते आणि त्या सांबरा रूटला आमचं एकच गाव की आमचे भाऊ नारायणराव ते निलजीचे सरपंच होते. त्यांनी यशवंतराव चव्हाणने आमच्या या सीमावाशीवरती हे जागा, मोठी जागा देऊन शैक्षणिक क्षेत्रासाठी उपकार केले. त्यामुळं आम्ही त्या दिवशी वाटेमध्ये त्यांना निलजी क्रॉसला तिथं थांबवलं आणि शाल, श्रीफळ देऊन दाजींचं आणि त्यांना मालार्पण करून आम्ही त्यांचं
स्वागत आणि सत्कार केला, उभं राहूनच सत्कार केला आणि पुढं त्यांना इकडे यायचं होतं कार्यक्रम. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि दाजीबा देसाईंचा घनिष्ठ संबंध, अतिशय चांगल्या पद्धतीनं घनिष्ठ संबंध असल्यामुळे हे कार्य यशस्वी होऊ शकतं. खरोखरच आज असं वाटतंय नेलजी प्राथमिक शाळा बेळगाव इथली ग्रामीण खेड्यामधली ही शाळा आज 100 वर्ष पूर्ण करते आहे आणि तुमचं शिक्षण तिथंच पूर्ण झालं, 1ली ते 4थी 5वी पर्यंत आणि उर्वरित शिक्षण तुमचं 6वी ते 10वी पर्यंत बेळगाव एज्युकेशन सोसायटी म्हणजे बीके मॉडेल हायस्कूल बेळगाव या ठिकाणी झालं. याही दोन्ही शाळांचा 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोन्हीकडे सुद्धा शतक महोत्सव चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि नुकतीच नेलजी ग्रामस्थांनी आपल्या एक ज्येष्ठ मान्यवर म्हणून मंडळी म्हणून मान्यवर तज्ञ म्हणून आपल्याकडं एक जबाबदारी पण सोपवलेली आहे आणि ती शतक महोत्सवची कमिटीच्या अध्यक्ष बनतात. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या ज्ञान साधनाच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण देतो सर तुम्हाला. अशा शैक्षणिक कार्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य यशस्वी करून पुढे घेऊन जाण्यासाठी कोणत्या पद्धतीनं नियोजन केलं आहे आपण? काय आता हा योगायोग आहे. बीके मॉडेल शाळेचाही शतक महोत्सव आहे आणि मी ज्या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत शिकलो त्या शाळेचाही आज 2026ला शतक महोत्सव होणार आहे. हा योगायोग जुळून आलेला आहे आणि या मराठी शाळेसाठी आमची धडपड फार होती. कारण मी शिकलो त्यावेळेला फक्त 1ली ते 4थी लक्ष्मीच्या देवळात आणि बाजूला एक लहानशी शाळा होती, तिथंच आम्ही शिकलो आणि एक वर्गामध्ये 2-2 वर्ग व्हायचे आणि इथे आम्हाला शिक्षक एक परांजपे आणि गोडबोले असे 2 नावाचे आडनावाचे शिक्षक होते. ते जीव तोडून आपलं शिकवत होते, परंतु संख्या त्यावेळी फार कमी होती. कारण मुलं तेवढी शिक्षण प्रसार म्हणावं तसा झाला नव्हता, शिक्षणाकडे येत नव्हते. उठले की नाही लोक शेतामध्ये काम करायला जायचं, त्याची परिस्थितीच होती. परंतु ज्यावेळेला मी जिल्हा पंचायत सदस्य योगायोगाने 1987 मध्ये जिल्हा पंचायत सदस्य म्हणून मी निवडून आलो, त्यावेळेला ठरवलं की ही शाळा मोठी करायची. त्यावेळेला मी जिल्हा पंचायतच्या बजेटमध्ये आणि जी प्लॉटची जमीन एक राखून जो जिजामाता नगर एक लेआउट झाला होता, त्या लेआउटमध्ये शाळेसाठी एक रिझर्व 1 नंबरचा प्लॉट केला होता. तो 1 नंबरचा प्लॉट पंचायतच्या नावानं करून मी त्यावेळेला तिथं जिल्हा पंचायतच्या ग्रँटमध्ये 4 खोल्या बांधल्या आणि त्या खोल्यासाठी बेळगावचे DC आणि जिल्हा पंचायतचे चीफ सेक्रेटरी या दोघांनाही आमंत्रित केलं होतं आणि 1992ला एक मोठा कार्यक्रम मी त्यावेळी केला. म्हणजे शाळा म्हणजे प्राथमिक शाळा यशस्वी होण्यासाठी किंवा मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा 1987 मध्ये तुम्ही पुनर्रचना केला, म्हणजे पुनर्बांधणी केला आणि त्यानंतर 1992 साली चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम वगैरे केला. त्यानंतर त्या शाळेकडे कशा पद्धतीने विकास झाला किंवा थांबला किंवा पुढे आणि काय करायचं? त्यानंतर ज्यावेळेला आमच्या वेळेला 87ला ज्यावेळेला जिल्हा पंचायतनं फार अधिकार पाळले होते कायद्याने, त्या ॲक्टबुकमध्येच जिल्हा पंचायतच्या कायद्यामध्ये फार अधिकार दिल्यामुळं मी माझ्या मतदारसंघातील जवळजवळ 13 शाळा किंवा सर्व शाळा ज्या सरकारी शाळा आहेत त्या सर्व शाळेचं अध्यक्षपदी माझ्याकडे आणि त्यावेळी लोकल बॉडी त्या गावातले यायचं त्यांनी चेअरमन हे जिल्हा पंचायत सदस्य असायचे. त्यावेळेला मी सांगितलं, मगाशी उल्लेख केला की 4 खोल्या जे जिल्हा पंचायतच्या फंडमध्ये बांधल्या. त्यावेळेला ज्यावेळेला माझे भाऊ या गावचे सरपंच होते त्यावेळेला ग्रँट येत नव्हती सरकारकडनं ग्रँट नॉमिनल एक 5,000 एका खोलीसाठी 5,000 पण त्यावेळी येत नव्हते, 1-2,000 येणार. बाकीच्या खोल्या लोकवर्गणीतनं बांधायचं. त्यावेळी आमचे नारायणराव मोदगीकर यांनी त्यावेळी पण 4 खोल्या गरज ओळखून 4 खोल्या बांधल्या आणि शाळा पूर्ण 7वीपर्यंत झाली. त्यानंतर पण ग्रामस्थांचं योगदान हे तितकंच महत्वाचं आहे. ग्रामस्थांच्या आशीर्वादावरच आम्ही ते सगळं करू शकतो आणि ते आशीर्वाद, गावचा आशीर्वाद किंवा जनतेचा आशीर्वाद
असल्याशिवाय ही कामं होत नाही तर मध्ये कुठं तरी अडथळा येतो. वर्गणी पण थोडी घालावी लागते. त्यामुळे ह्या शाळा आज ती पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर आता ज्या शाळा सुधारणा कमिटी मध्ये 2000 नंतर आणि ह्याने सुद्धा त्या जुन्या ज्या काही शाळा होत्या त्या काळातल्या तर जुन्या शाळा त्यांनी पूर्ण डिमॉलिश करून नवीन तिथं 4 खोल्या त्यांनी सुद्धा बांधलेले. त्यावेळेचे वेगवेगळे हे आहे शाळा सुधारणा कमिटीचे चेअरमन आहे. त्या काळात सुद्धा शाळा झाल्या आणि आता शाळा सुधारणा कमिटीकडे फार अधिकार दिलेले. शाळा बांधायची असेल तरी शाळा सुधारणा कमिटीकडे ग्रँट होते. म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्याकडे सगळा अधिकार दिलेला आहे. या निमित्ताने शाळा कशा पद्धतीने सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू शकणार आहात? शाळा या मराठी शाळा या सुधारल्याच पाहिजे सरकारने आणि जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मराठी शाळेमध्येच पाठवावं. कारण आज तुम्हाला बघताय आज ब्रँडेड शाळा म्हणतो ना त्या ब्रँडेड शाळा आज बेळगावमध्ये सगळीकडे आलेल्या आहेत. त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि सगळ्या बेळगावला आज एक नवीन ब्रँडच्या शाळा आहेत. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं असेल तर उद्धार स्कूल आलं. त्यानंतर चिरंतन टेक्नो असं हैदराबादचं आलं. बिर्ला आलंय. परत इंग्रजी माध्यमच्या अनेक शाळा चालू आहेत आणि या सगळ्या इंग्रजी माध्यमच्या आहेत. केलीच आहे. मराठा मंडळ संस्थेचं मच्छाला रेसिडेन्शियल स्कूल आहे इंग्लिश मिडियम CBSE. अशा अनेक त्या ब्रँडेड शाळांबरोबर खाजगीचे संस्था चालक आहेत. खाजगी म्हणजे संस्था आहेत त्या संस्था केली म्हणा मराठा मंडळ असं यांनी सुद्धा शाळा चालू केलेल्या आहेत. जैन हेरिटेज म्हणून ते सुद्धा आलेलं आहे. अशा ब्रँडेड शाळा आहेत. परंतु या सर्वसामान्यांना शेतकऱ्यांची मुलं याच्या शाळेमध्ये शिकू शकत नाही. कारण सगळ्यांची फी 55 पासून 75,000 पर्यंत आहे. ते सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी असो कानडी असो उर्दू असो हे सरकारी प्राथमिक शाळा जेवढ्या किती भाषेच्या राहू दे त्या टिकल्या पाहिजेत आणि मातृभाषेतून शिकलं तर त्या मुलाचा विकास होऊ शकतो. अतिशय खरोखरच मोदगेकर साहेबांनी विचार सांगितले. मातृभाषेतल्या शाळा जर जिवंत राहिल्या मातृभाषेतले शिक्षण जर आपण घेतलं तर ते लवकर आत्मसात होण्यासाठी प्रवृत्त होत आहे आणि त्या समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं मातृभाषेतलं शिक्षण आहे. मग कोणत्याही भाषेतलं असू दे आपल्याकडे त्या आपली स्वतःची जी भाषा आहे आईची जी भाषा आहे त्या भाषेतलं आपण शिक्षण जर घेतलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण समजावून घेऊ शकतो. ही भूमिका साहेबांनी सांगितलेली आहे आणि खरोखरच आहे ज्या मातृभाषेतलं शिक्षण आम्ही घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कोणतंही क्षेत्र मागे पडत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण वाटचाल करत असेल ती नक्कीच पूर्ण ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जातो साहेब. आणि शतक महोत्सव करत असताना तुमच्याकडे जबाबदारी गावकऱ्यांनी दिलेली आहे एक शतक महोत्सव कमिटीचे अध्यक्ष म्हणून. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतंय? आता परवाच आमच्या 2 बैठका झाल्या 2-3 बैठका झाल्या. मग त्या बैठकीमध्ये परवाच एक 15 जणांची सदस्यांची शतक महोत्सव कमिटी जी मराठी प्राथमिक शाळा या शाळेचं शतक महोत्सव कमिटी करण्यात आली. त्या कमिटीचं अध्यक्षपद मला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे. यासाठी आम्हाला वेगवेगळ्या कमिटी करण्यात आल्या आणि केल्या आम्ही. एक